नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करिअर मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल जे काही पैसा भरतीच्या संदर्भाच्या अनुषंगाने आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता, तर त्यातील पुढची अपडेट अशी आहे की शासनानं विविध विभागांना पैसा क्षेत्रातील जी काही पदभरती आहे तर त्याच्या अनुषंगाने पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की याबद्दलची जी काही पदभरती आहे तर ती लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. तर पहा मित्रांनो, या पत्राचा संदर्भ आपण आपल्या स्क्रीनवरती बघतोय की शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पैसा पदभरती क्षेत्र जे आहे तर त्यातील 17 संवर्गातील सरळ सेवेची पदं मानधन तत्वावरती ताबडतोब भरण्याबाबत पत्र संबंधित विभागाच्या सचिवांना लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये अपर मुख्य सचिव महसूल, त्याच्यानंतर अपर मुख्य सचिव गृह, अपर मुख्य सचिव कृषी, तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामपंचायत आणि पंचायत राज विभाग, महसूल आणि वन विभाग, तसेच महिला आणि बालविकास विभाग या विभागांच्या सचिवांना पत्र लिहून याबाबतच्या पुढील जे काही सूचना आहेत नियुक्तीच्या तर त्या लवकरात लवकर विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात आणि नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी याबाबत आदेशित केलेलं आहे. तर पहा मित्रांनो की पत्रामध्ये नमूद केलं आहे की अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पैसा क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत दिनांक 4/10/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री वित्त यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार अनुसूचित क्षेत्रातील पैसामधील 17 संवर्गातील रिक्त असलेली पदे मानधन तत्वावरती भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार ही पदे भरण्याबाबत संदर्भीय शासन निर्णय म्हणजेच दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. संबंधित विभागांकडून यापूर्वी संकलित केलेल्या माहितीनुसार 17 संवर्गातील 6,931 पदे भरण्याबाबतची प्रक्रिया संबंधित विभागामार्फत सुरू करण्यात आलेली होती. हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. काही विभागांनी निवड प्रक्रिया पूर्ण करून निकाल देखील जाहीर केलेला होता, परंतु तसेच काही विभागांमार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार करण्यात आलेला होता, परंतु तो निकाल जाहीर करण्यात आलेला नव्हता. आणि अशा पद्धतीनं ही जी काही पदभरती आहे तर ती या पदभरतीमध्ये पैसा क्षेत्रातील आदिवासी गावातील रिक्त पदांमुळे नागरिकांना ज्या काही अडचणी येत होत्या, तसेच शासनाला विविध कल्याणकारी योजना राबवताना येणाऱ्या अडचणी होत्या, तर त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मानधन तत्वावरती ही पदं भरण्याचा शासनानं निर्णय घेतलेला आहे. आणि सदरची मानधन तत्वावरील नियुक्ती ही 17 संवर्गातील पदभरतीसाठी राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांवरून करायची आहे. मित्रांनो, इथे लक्षात घ्या, तुमचं नाव जर पात्र उमेदवारांमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी मानधन तत्वावरती तात्काळ नियुक्ती मिळणार आहे. तसेच मानधन तत्वावरील नियुक्त्या तातडीनं करण्याची आवश्यकता विचारात घेऊन सर्व विभागांना सूचित करण्यात येतं की 7 ऑक्टोबर म्हणजे उद्याचीच दिनांक मित्रांनो, 7 ऑक्टोबर 2024पर्यंत संबंधित विभागांनी या पदाच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांना तात्काळ नेमणुका देण्याबाबत आदेशित करावं. संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी दिनांक 8/10/2024पर्यंत मानधन तत्वावरील नियुक्ती आदेश पात्र उमेदवारांना द्यावेत व त्यांना नेमणुका केलेल्या पदावर तात्काळ हजर होण्याच्या सूचना देण्यात याव्यात. पुढे म्हटले पहा, संदर्भीय शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार या नियुक्त्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 22-109/2023च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात याव्यात. तसेच सदरची कार्यवाही वर नमूद केलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे निर्देश आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव यांच्या स्वाक्षरीने हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. तर आता ही 6,931 पदं आहेत, त्यातील पदं कोणती आहेत पहा, आपण बघूयात. तलाठी संवर्गातील बघा, तलाठी संवर्ग आहे महसूल आणि वन विभागाच्या अखत्यारीमध्ये. तर तलाठी संवर्गामध्ये जाहिरात दिलेली पदसंख्या आणि निवड प्रक्रियेमध्ये निकाल घोषित होता, तथापि अंतिम नियुक्ती देण्यात आलेली नाही, अशी जवळपास 574 पदं आहेत. बरोबर. पुढे आहे 3 नंबरला ग्रामसेवक, ग्रामसेवकची 422, अंगणवाडी पर्यवेक्षक 57, शिक्षकांची ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील 1544. त्याचप्रमाणे पुढे पहा, कृषी सहाय्यक, कृषी सहाय्यकची 365, पशुधन पर्यवेक्षकाची 129, सहाय्यकारी परिचारिका व प्रसविका म्हणजेच APW स्त्री 1384, बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW पुरुष
583, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील 241, वनरक्षक 882, तसेच कोतवाल 84 आणि 17 नंबरला बघा पोलीस पाटील 666. अशा एकूण 6931 पदं आहेत. तर त्या पदांना आपल्याला नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनानं आदेश दिलेले आहेत. तर मित्रांनो, तुमचं नाव या 6931 पदांमध्ये असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे आणि परवाच म्हणजे दिनांक 8 तारखेपर्यंत तुम्हाला नियुक्तीची ऑर्डर ही देण्यात येणार आहे आणि तुम्हाला जॉईन करून घेतलं जाणार आहे. याबाबत जॉईन करताना असणाऱ्या अटी शर्ती तसेच कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं आपल्याला लागतील याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपल्या या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.